श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. समर्थची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. खणखणीत अन घनगंभीर आवाजात हा श्लोक म्हणत समर्थांनी वाड्यात प्रवेश केला. जणू आकाशातून एकदम वीजच कडाडली. ते सारे निंदक पुढे आले व त्यांनी समर्थांच्या चरणांजवळ लोटांगण घेत त्यांची प्रार्थना केली. महाराज, आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो. तुम्हास क्षमा करणे आमुचे हाती नाही. ज्या स्त्रीचा अपराध तुम्ही केला तीस प्रार्थना करा. तिचेवर तुमचे अपराधाचे क्षालन निर्भरित आहे. समर्थ मिश्किलपणे पण गंभीर आवाजात म्हणाले. समर्थ, आज तुम्ही माझ्या वेणीचे प्राण वाचवले. राधिकाबाई जवळजवळ धावतच येऊन समर्थांच्या चरणावर डोके ठेवून म्हणाल्या. आई, देव तारी त्यास कोण मारी. समर्थ म्हणाले. यथाक्रम त्यांना सर्व वर्तमान कळले. सर्व निंदकांनी वेणाची क्षमा मागितली. तुम्ही सारे माझे हितचिंतक आहात. रामनामाचे सद्गुरूचे महात्म्य केवळ तुमच्यामुळे सिद्ध झाले. तुमचेच मजवर बहुत उपकार आहेत. वेणाबाईच्या मुखातून बाहेर पडलेले हे शब्द त्यांनी ऐकले मात्र आणि त्यांचा सारा अहंकार पार विरघळून गेला. त्यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले. मनातून ते अधिकच चरफडू लागले. वेणाबाईच्या या उद्गारावून राधिकाबाईंना समर्थांना तिची थोरवी नव्याने कळली. त्यांना कृतार्थता वाटली. वेणे, पोरी, आज तू माझी कूस धन्य केलीस, असे म्हणत राधिकाबाईंनी वेणाबाईंना मिठी मारून आनंदाश्रूंनी जणू तिला अभिषेकच केला. स्वामीजी, आम्हाला प्रायश्चित्त द्या, ते लोक समर्थांना म्हणाले. समर्थ उत्तरले. बाबांनो, तुम्हाला प्रायश्चित्त द्यायला मी यमराज आहे का. रामनाम घ्या, भगवंताचे स्मरण ठेवा, हेच प्रायश्चित्त. या परते दुसरे प्रायश्चित्त आम्हासी ठावे नाही. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. हेच प्रायश्चित्त, आणखी प्रायश्चित्त ते कोणते. असे म्हणून समर्थ राधिकाबाईंना म्हणाले. एके गावी फार राहणे घडले की ओळखी वाढताती, लोक पिसाळू लागती. उद्या आम्ही चाफळी जाणार. आजची शेवटची भिक्षा तुमचे दारी. पुन्हा अंबाबाई कोणे समयी बोलावणार ते रामरायास ठावे. तेव्हा ओम भवती भिक्षाम देही. राधिकाबाई लगबगीने म्हणाल्या. थांबा जरा स्वामीजी, आत्ता येते माधुकरीचे घेऊन. छे छे, त्यांना घरात जाताना थांबवीत समर्थ म्हणाले. आज वेगळी भिक्षा नेणार आम्ही, नेहमीप्रमाणे नाही. समर्थांच्या बोलण्यातील खोच राधिकाबाईंच्या ध्यानी न आल्याने त्या म्हणाल्या. तुम्हास कोणता पदार्थ आवडतो ते सांगा, तुम्ही मागाल ती भिक्षा देईन मी तुम्हाला. दिला शब्द माघारी तो फिरवणार नाही ना. समर्थांनी विचारले. रामशपथ, तुम्ही माझे प्राण मागितले तर ते सुद्धा देईन.
राधिकाबाई म्हणाल्या. मंद स्मित करीत समर्थ म्हणाले, अहो तुमचे प्राण घेऊन त्याचे आम्ही काय करावे? परंतु तुम्हास प्राणाहून प्रिय असलेली वेणा आज आम्हास भिक्षा द्या. तीस आम्ही चाफळाचे मठी नेणार. आपण जागे आहोत की स्वप्नात आहोत हेच वेणाला कळेना. सकाळपासून जे घडत होते ते स्वप्नापेक्षाही अद्भुत होते, रम्य होते, मनोहर होते. काल एकच प्रश्न विचारायचा राहिला होता आणि आज तिला त्या प्रश्नाचे नाट्यमय उत्तर मिळाले होते. स्वामीजी, आजच्या दिवस वेणा आमच्यात राहू द्या. उद्या तुम्ही, कल्याणस्वामी, उद्धवस्वामी सारे जण येथे या. पायधूळ झाडून हा वाडा पवित्र करा. जाताना वेणास खुशाल न्या. मात्र वर्षासाठी माहेरपणास पाठवीत जा तिला. गहिवरल्या अंतःकरणाने राधिकाबाई म्हणाल्या. समर्थांनी त्यांचे सारे म्हणणे मान्य केले. जीवन हे सुखदुःखाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले वस्त्र आहे. त्या दिवशी वेणाबाईंना याची प्रकर्षाने जाणीव झाली. रात्रभर ती झोपूच शकली नाही. विचारांचे कोण वादळ तिच्या मनी उठले होते. स्वप्नांचे एकच काहूर तिच्या मनपटलावर तुफान रेखाटत होते. चाफळला राहून जीवनाचे सार्थक होणार ही कल्पना तिचे मन फुलवीत होते, तर ज्या मातापित्यांनी एवढी वर्षे लाडीकपणे वाढवले होते त्यांना सोडून जावे लागणार या कल्पनेने तिचे मनसुमन कोमेजून जात होते. राधिकाबाईंची कोण तारांबळ उडाली होती. वेणाबरोबर काय देऊ आणि काय नको असे अनंत विचार तिच्या मनी सतत खो देत होते. खरं तर वेणाचे नवीन जीवन कसे असेल याची त्या माऊलीला कल्पना पण नव्हती. चाफळ मठाच्या दिनक्रमाशी तसा त्यांचा कधी संबंध आला नव्हता. तिथे 2-4 स्त्रिया कायमचे वास्तव्य करून आहेत हे त्या ऐकून होत्या. त्या वेणास पाठवणार होत्या केवळ समर्थांच्या विश्वासावर. समर्थांवर दोघांची अपार श्रद्धा होती. वेणाला चाफळच्या जीवनाची थोडीशी कल्पना आलेली होती. समर्थांचे आणि त्यांच्या शिष्यांचे राहणीमान तिने कोल्हापूरच्या वास्तव्यास चांगलेच न्याहाळले होते. साधेपणाच्या सौंदर्याने त्यांचे जीवन ओसंडून जनहिताय वाहते आहे हे तिने निरीक्षिले होते. म्हणून काही अनावश्यक वस्तू आई सामानात भरू लागली म्हणजे वेणाने म्हणावे, अगं आई, तिथे मठात जेवायचे असते, ही लोणच्याची बरणी कशाला सामानात ठेवते? आणि ही पातेली, भांडी, पेले यांची तशी गरज तिथे भासेल का? प्रत्येकाजवळ केवळ 5-7च वस्तू असतात तिथे, त्या पण जीवनावश्यकच. वेणाचे हे वाक्य ऐकले म्हणजे राधिकाबाईंनी चोरून पदराने डोळे पुसावे. त्यांना वाटे, कोणत्या वनवासात आपण मुलीला धाडत आहोत. ती विधवा झाली हा एकच अपराध तिने केला. त्याचे हे प्रायश्चित्त तर आपण देत नाही ना. आपल्या मुलीचे अलौकिकत्व त्या माऊलीच्या कसे ध्यानी येणार? सांसारिक पातळीवरच ती वेणाच्या वैराग्यपूर्ण जीवनाचा विचार करत होती. मायेच्या सीमित मापपट्टीनेच ती वेणाचे उदात्त जीवन मोजू पाहत होती. खरं म्हणजे वेणा आपल्याला सोडून जाणार या कल्पनेने तिच्या चित्तात कालवाकालव झाली होती. तिला काहीसे वेड्यासारखेच झाले होते. तिचे मन एवढी उदात्त कल्पना करायला धजावत नव्हते. आकाशा एवढी वेणा तिच्या चिमुकल्या विश्वात मावणारी नव्हती. गोपजीपंतांची मनस्थिती यापेक्षा निराळी मुळीच नव्हती. फक्त त्यांना दुःख घशावाटे पोटात गिळायची सवय होती. ते ओठावाटे बाहेर पडत नसे. वडिलांचा हा गुण वेणामध्ये जसाच्या तसाच उतरला होता. तिच्या स्त्रीच्या अंतःकरणात हा गुण पूर्णतः विरून गेला होता. असो. साधक हो, परमपूज्य वेणास्वामींचा समर्थांबरोबरचा प्रवास आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.